नमस्कार, मी डॉक्टर प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पंचवार्षिक योजना म्हणजे काय आणि आपल्या देशामध्ये आर्थिक नियोजनाला कशी सुरुवात झालेली आहे आणि आपल्या देशामध्ये 11वी पंचवार्षिक योजनेचे एक उद्दिष्ट काय काय होती ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आर्थिक नियोजनाचा प्रयोग हा रशिया या देशामध्ये करण्यात आलेला होता. रशियाने आर्थिक नियोजनाचा उपयोग करून स्वतःच्या देशाचा विकास घडवून आणलेला होता. आर्थिक नियोजनाचं महत्व ओळखून आपल्या देशातले त्या काळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आर्थिक नियोजन व्हायला पाहिजे हे लक्षात घेतलं आणि आपल्या देशामध्ये 1938 मध्ये नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1938 मध्ये आपल्या देशामध्ये नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आणि 15 मार्च 1950 ला आपल्या देशामध्ये नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली आणि याच नियोजन मंडळाची जी पहिली बैठक आहे ती 28 मार्च 1950 ला पहिली बैठक पार पडली. तर अशा प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या देशामध्ये नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली होती आणि याच नियोजन मंडळाच्या आधारे पंचवार्षिक योजनेला सुरुवात करण्यात आली. 1951 ला आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजनेची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून 51 पासून ते आजपर्यंत पंचवार्षिक योजना ही 2017 पर्यंत चालू आहे. तर या पंचवार्षिक योजना म्हणजे काय? पंचवार्षिक योजना म्हणजे आपल्या देशामध्ये पुढील 5 वर्षामध्ये आपल्याला कोणत्या घटकांचा विकास घडवून आणायचा आहे, कोणकोणत्या क्षेत्राचा विकास घडवायचा आहे, कोणत्या क्षेत्रात बदल घडवून आणायचे आहे, म्हणजे आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सेवा क्षेत्र, सामाजिक सुरक्षा, या सगळ्यांच्या बाबतीत जे पण आर्थिक बदल घडवून आणायचे आहेत त्या सगळ्या बदलांसाठी आपण पंचवार्षिक योजना ही आखत असतो. तर ही पंचवार्षिक योजनेला पंचवार्षिक योजना का म्हणायचं? कारण ती 5 वर्षाच्या कालावधीसाठी ठरवण्यात आलेली असते. तर जे नियोजन मंडळ असतं, जे पंतप्रधान नियोजन मंडळाची स्थापना करत असतात, तर या नियोजन मंडळाचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात. तर हे नियोजन मंडळ भारतामध्ये राष्ट्रीय विकास परिषद, या राष्ट्रीय विकास परिषदेच्या अंतर्गत ह्या नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आलेली असते. तर राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे एनडीसी, तर याच्या राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि याच राष्ट्रीय विकास परिषदेच्या अंतर्गत नियोजन मंडळाची स्थापना होत असते. तर या नियोजन मंडळाचे अध्यक्ष सुद्धा पंतप्रधान असतात आणि हे जे पंतप्रधान, जे नियोजन मंडळाचे अन्य सदस्य हे पंतप्रधान निवड करत असतात. तर अशा प्रकारे नियोजन मंडळाची स्थापना होत असते. तर दर पंचवार्षिक योजनेमध्ये नवीन नियोजन मंडळ, नवीन सदस्याची निवड होत असते. तर आपल्या देशामध्ये 1951 ला पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत 2017 पर्यंत पंचवार्षिक योजना ही चालू आहे. तर 1951 ते 1956 पर्यंत आपल्या देशामध्ये पहिली पंचवार्षिक योजना ही चालू होती. पहिली पंचवार्षिक योजना ही पार पडली. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 पर्यंत होती. तिसरी पंचवार्षिक योजना ही 1961 ते 1966 पर्यंत होती. तर अशा टप्प्याटप्प्याने 5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये या पंचवार्षिक योजना ह्या 2017 पर्यंत चालू होत्या. परंतु आता 2017 पर्यंत पंचवार्षिक योजना ही बरखास्त करण्यात आलेली आहे. आता आपण नीती आयोगची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजेच जी 12वी पंचवार्षिक योजना होती ती सर्वात शेवटची पंचवार्षिक योजना होती. त्यानंतर सध्याच्या काळामधील जे सरकार आहे त्यांनी आता नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. तर 1951 पासून आपल्याकडे पंचवार्षिक योजनेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आधारे आपण आजपर्यंत विकास गाठलेला आहे. तर जी पंचवार्षिक योजना आहे
त्यामध्ये आपण 11वी पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. तर या पंचवार्षिक योजना स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय होता, तर आपल्या देशामध्ये दारिद्र्यता, बेरोजगारी, मागासलेपणा, निरक्षरता यांचा आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा. शिवाय आपल्या देशामध्ये शेती क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, या संपूर्ण सगळ्या क्षेत्रांचा विकास व्हावा. देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा. हे सर्व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडे पंचवार्षिक योजनेची स्थापना करण्यात आलेली होती. तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी उद्दिष्ट होती, 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे आपण पाहणार आहोत आता. तर 11व्या पंचवार्षिक योजनेचे जे अध्यक्ष होते ते त्या काळचे, म्हणजे 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता, 2007 ते 2012 पर्यंत. 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 पर्यंतचा जो कालावधी होता, त्या 5 वर्षाच्या कालावधीचा हा 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. तर या 11व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि याच पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते ते डॉक्टर मॉन्टेक-सिंग अहवालिया. तर या पंचवार्षिक योजनेचे जे उद्दिष्ट होते, मुख्य उद्दिष्ट काय होते, वेगवान आणि सर्वसमावेशक विकास असे शीर्षक या योजनेला देण्यात आले होते. वेगवान आणि सर्वसमावेशक विकास असं शीर्षक या योजनेला देण्यात आलेलं होतं. आणि या 11व्या पंचवार्षिक योजनेचा एकूण जो खर्च, अंदाजित खर्च होता, तो होता 2,70,000 कोटी इतका. आणि या योजनेचा विकासाचा दराचं उद्दिष्ट ठरवलेलं होतं ते 9% विकासाचा उद्दिष्ट गाठायचे ठरवण्यात आलेले होते. तर अशा प्रकारे ह्या 11व्या पंचवार्षिक योजनेचा वैशिष्ट्य होतं. तर या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वप्रथम कृषी क्षेत्राचा विकास घडविणे, नंतर शिक्षण क्षेत्राचा आणि नंतर आरोग्य क्षेत्राचा असा त्यांनी अग्रक्रम ठरवण्यात आलेला होता. शिवाय याच पंचवार्षिक योजनेमध्ये, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये रोजगाराची निर्मिती करून, बेरोजगारी कमी करून, त्यामुळे दारिद्र्यता कमी होईल आणि संपूर्ण विकास होईल असं ठरवण्यात आलेलं होतं. शिवाय आपल्या देशामध्ये जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना आणि गरीब लोकांना शिक्षण आणि त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करून त्या लोकांचं सबलीकरण करणे आणि सर्व लोकांना शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणे आणि स्त्री आणि पुरुषांच्या मधील जी असमानता आहे ती असमानता कमी करणे, हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट 11व्या पंचवार्षिक योजनेचं होतं. तर या योजनेचे जे काही महत्वाचे उद्दिष्ट आहेत ते आपण आता डिटेलमध्ये पाहूयात. तर या योजनेमध्ये, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी आणि विकास, आर्थिक विकास याबाबत जे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले होते ते पाहूयात. तर आपल्या देशामध्ये जे 11वी पंचवार्षिक योजना होती, तर 11व्या पंचवार्षिक योजनेचा आर्थिक वृद्धी दर म्हणजे आर्थिक विकासाचा दर हा 9% राहील असं ठरवण्यात आलेलं होतं. आणि तो 2012 पर्यंत हाच वृद्धी दर, शेवटच्या वर्षी हा 10% वृद्धी दर राहील असं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं होतं. आणि याच अनुषंगाने 2015-16 पर्यंत असा जर विकास राहिला तर 2015 ते 16च्या दरम्यान प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न हे दुप्पट होईल असं त्यांनी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. त्यानंतर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे रोजगार निर्मितीचा दर आहे तो 5 कोटी रोजगार निर्मितीचा दर त्यांनी उद्दिष्ट गाठलं होतं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणून 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी त्यापुढे जाऊन 7 कोटी रोजगार निर्मितीचे दर ठरवण्यात आलेले होते. त्याच्यानंतर जे सुशिक्षित बेरोजगार आहे आपल्या देशामध्ये, सुशिक्षित बेरोजगारांची जी संख्या आहे त्या संख्या 5% कमी करणे असं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं. त्याच्यानंतर जे दारिद्र्यताची दरी आहे, दारिद्र्यताची जी प्रमाण आहे ते 10% कमी करणे असं उद्दिष्ट 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर शिक्षणासाठी जे उद्दिष्ट, कोणकोणती उद्दिष्ट ठरवलेली आहेत आपण पाहूयात.
शिक्षणामध्ये जी 10वी पंचवार्षिक योजना होती, आधीची पंचवार्षिक योजनेमध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये जे काही विद्यार्थ्यांची गळती होती ती 52.2% इतकी गळती होती. ती गळती बऱ्यापैकी कमी करण्यामध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये यश आलेलं होतं. म्हणून आता ह्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावर भर देण्यात, विकासाकडे भर देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2003 ते 4 दरम्यान जी विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती होती ती गळती 20% कमी करणे, म्हणजे 52.2% ही जी गळती होती ती गळती हळूहळू कमी करणे, 20% वरून ती कमी करणे, हे उद्दिष्ट शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी ठरवलेलं होतं. आणखी जे पण आपल्या देशामध्ये नागरिक 7 वर्ष वयापेक्षाही जास्त आहेत अशा नागरिकांचा जे साक्षरता दर आहे तो 85% नेणे, म्हणजे 7 वर्ष वयापेक्षाही जास्त असलेले, वयाने जास्त असलेले नागरिक हे 85% नागरिक साक्षर असले पाहिजे असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं. त्याच्यानंतर जे स्त्री आणि पुरुष आहे यांच्यामध्ये जे शिक्षणामधली जी असमानता आहे ती असमानता ही कमी करणे, 10% कमी करणे, म्हणजे स्त्रियांना सुद्धा शिकवणे, स्त्रियांच्या शिक्षणातील प्रमाण वाढवणे, हे शिक्षणाच्या बाबतीत उद्दिष्ट ठरवण्यात आलेली होती. त्याच्यानंतर आरोग्याबाबत काय उद्दिष्ट ठरवण्यात आलेली होती, तर आरोग्याबाबत आपल्या देशामध्ये जे बालक मृत्यूदर आहे त्या बालक मृत्यूदराचा दर हजारी बालक मृत्यूदर हे 27 कमी करणे, दर हजारामागे 27 बालकांचा मृत्यूचा दर हा कमी करणे. त्याच्यानंतर माता मृत्यू दरामध्ये सुद्धा 1% कमी करणे, दर हजारी 1% माता मृत्यू दर हा कमी करणे, हा उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर जे प्रजनन दर आहे तो 2.1% कमी करणे, प्रजनन दर म्हणजे फर्टिलिटी रेट हा 2.1% प्रजनन दर कमी करणे. त्याच्यानंतर जे बालक आहे 0 ते 3 वर्षापर्यंत, 0 ते 3 वर्षापर्यंत जे बालक आहेत त्यांचं कुपोषणाचं प्रमाण हे निम्म्यापेक्षाही कमी करणे, असं उद्दिष्ट 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आरोग्याबाबत ठरवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर क्षेत्रीय वृद्धी दर, वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या वृद्धी दराचा वेगळा उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेलं होतं. आपल्या देशामध्ये सेवा क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे आणि उद्योग क्षेत्र आहे, अशा तिन्ही क्षेत्रांचा जो वृद्धी दर आहे, विकासाचा दर आहे, तो त्यांनी ठरवला होता. कृषीसाठी त्यांनी 4% वृद्धी दर ठरवण्यात आला होता. त्यानंतर सेवा क्षेत्रासाठी त्यांनी 9.9% वृद्धी दर ठरवण्यात आलेला होता आणि औद्योगिक क्षेत्रासाठी त्यांनी 10.5% विकासाचा दर ठरवण्यात आलेला होता. असं त्यांनी तिन्ही क्षेत्रासाठी वेगवेगळे विकासाचे दर ठरवले होते. त्याच्यानंतर सामाजिक सेवांसाठी सामाजिक सुविधा कोणकोणत्या निर्माण करणार होते ते, त्याच्यासाठी काय उद्दिष्ट होतं ते पाहूया. तर सामाजिक सुविधांमध्ये जे खेड्यांगावांमध्ये 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा सर्व खेड्यांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे, ज्या खेड्यांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे अशा सर्व खेड्यांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे. त्याच्यानंतर प्रत्येक खेड्यांना टेलिफोन कनेक्शननी जोडणे, प्रत्येक खेड्यांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणणे, म्हणजे प्रत्येक खेड्यांना नेट बँकिंग किंवा नेटची सेवा उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक गावामध्ये वीज पुरवणे, प्रत्येक खेड्याला वीज पुरवणे हे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले होते. शिवाय जे शहरं आहे त्या शहरांचं प्रदूषण हे सामाजिक पर्यावरण संस्थेने, जागतिक पर्यावरण संस्थेने जे ठरवून दिलेले मानांकन आहे त्या मानांकनापर्यंत शहरांचं प्रदूषण हे कमी करणे आणि त्यासाठी उपलब्ध असलेली जंगलं जी आहेत त्या जंगलांच्या प्रमाणामध्ये 5% वाढ करणे, जी जंगलं उपस्थित आहेत त्या जंगलांच्या प्रमाणामध्ये 5% वाढ करणे, त्यासाठी वृक्षारोपण करणे. त्याच्यानंतर जे शहरं आहेत त्या शहरं आणि कारखान्यांमधून जे काही
सांडपाणी निघतं तर ते नद्यांपर्यंत पोहोचू न देणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे, म्हणजे नद्याही कमी प्रदूषित होतील. अशा प्रकारे अशा सुविधा ह्या निर्माण करणे हे उद्दिष्ट 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेले होते. त्याच्यानंतर कृषी क्षेत्रासाठी विशिष्ट उद्दिष्ट काय ठरवण्यात आलेले होते ते पाहूया. तर कृषी क्षेत्राला 4% विकासाचा दर गाठणे हे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले होते. मग हे 4% विकासाचा दर गाठण्यासाठी शेती क्षेत्राचं उत्पादन सुद्धा वाढवणे आवश्यक आहे. मग शेती क्षेत्राचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या देशामध्ये शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी नवीन नवीन संशोधन होणे आवश्यक आहे. नवीन नवीन संशोधन होत असेल तर ते झालेली संशोधन ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि शेतकऱ्यांना त्या नवीन नवीन संशोधनाची माहिती मिळाली पाहिजे, जेणेकरून शेतकरी त्या संशोधनाचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करतील, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करतील आणि मग शेतीचं उत्पादन वाढेल. तर अशा प्रकारे शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे, त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे आणि शेतीसाठी जे लागणारं कर्ज सहाय्य आहे त्या कर्जाच्या सुविधा सुद्धा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. अशा प्रकारे या सुविधा सुद्धा शेतकऱ्यांना जर मिळाल्या तर शेतीचं उत्पादन वाढू शकते. आणि जे शेतमाल आहे ज्याचं शेतमालाचं उत्पादनाचं योग्य विपणन व्हायला पाहिजे. योग्य विपणन म्हणजे त्यांना योग्य मार्केटिंग मिळायला पाहिजे. ते सुद्धा योग्य प्रमाणात जर मार्केटिंग विपणन व्यवस्थित झालं तरी सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढू शकते. त्यासाठी सरकारने विशिष्ट कार्यक्रम राबवले गेले पाहिजे, हे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं डोळ्यासमोर. तर त्यासाठी सरकारने उत्पादक ते ग्राहक यामध्ये जी साखळी असते ती साखळी कमी करून थेट उत्पादक ते ग्राहकांपर्यंत माल जर शेतीचा गेला तर शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल आणि त्यातून ते शेतीचा विकास घडवून आणू शकतील. अशा प्रकारे उद्दिष्ट शेतीच्या बाबतीत ठरवण्यात आलेले होते. तर शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने काही विशिष्ट समिती गठीत केली होती आणि या समितीचा अहवाल असा होता की शेतीचा जी माती आहे तर त्या मातीचं उत्पादकता वाढवण्यासाठी त्याचं परीक्षण करून शेतीची उत्पादकता कशा प्रकारे वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर शेतीमध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे जमिनीमधलं त्या पाण्याची पातळी वाढवता कशी येईल त्यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी सिंचनाच्या सुविधा करणे, पाण्याच्या पातळी कशी वाढवता येईल त्यासाठी सुविधा निर्माण करणे. त्याच्यानंतर म्हणजे शेततळे निर्माण करणे, विहिरी कालवे यातून पाणी जमिनीत रोखल्या जाईल, बंधारे बांधणे, अशा प्रकारच्या योजना आखणे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर याच समितीने असं सांगितलं होतं की शेतमालातून जे विपणन आहे ते विपणन व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांचा जो माल आहे तो सरकारने हमी भावाने जर घेतला तर शेतकऱ्याला चांगला अधिक भाव त्यामधून मिळू शकतो आणि शेतकऱ्याला जो योग्य मार्केट त्यांच्या मालाला मिळू शकते. म्हणून सरकारने शेतकऱ्याचा माल हमी भावाने खरेदी करून घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पीक विम्याच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजे. तर अशा प्रकारे या अहवालातून अशा महत्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या होत्या जेणेकरून शेतीची उत्पादकता वाढेल आणि शेतीमध्ये जो विकासाचा दर आहे जो 4% विकासाचा दर आपण गाठू शकू. अशा या गोष्टीच्या साठी ह्या शिफारशी करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यानंतर आता आपण हे सर्व उद्दिष्ट कोणती होती की 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेली ही सर्व उद्दिष्टे होती. याआधी आपण जी उद्दिष्टे पाहिलेली आहेत ती होती 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे. आता आपल्याला माहिती आहे की नियोजन करत असताना नियोजनामध्ये 3 कार्य हे होत असतात. सर्वप्रथम उद्दिष्टे ठरविणे आणि नंतर त्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करणे आणि जेव्हा ह्या उद्दिष्टांची अंमलबजावणी केल्यानंतर ते उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झालेली आहेत, किती प्रमाणात ते उद्दिष्ट पूर्ण केलेली आहे त्याचं मूल्यमापन करणे, हे 3 कार्य
महत्त्वपूर्ण नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण असतात. तर 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे आपण याआधी पाहिलेली आहेत. आता आपण या 11व्या पंचवार्षिक योजनेची जी ठरवण्यात आलेली उद्दिष्टे होती त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सरकारने कोणकोणते विकासात्मक कार्यक्रम हाती घेतलेले आहेत ते पाहूयात. सर्वप्रथम सरकारने 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट गाठता यावी म्हणून काही विकास कार्यक्रम हाती घेतले होते. त्यामधला पहिला कार्यक्रम असा होता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. आपल्या देशामध्ये रोजगार वाढावा, 7 कोटी रोजगाराची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट जे गाठलं होतं त्यासाठी त्याच्या अंतर्गत ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना काढलेली आहे आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजना ह्या रोजगार निर्मितीच्या अंतर्गत सरकारने काढलेल्या होत्या, जेणेकरून देशामध्ये रोजगाराची निर्मिती होऊ शकेल. आणि दुसरी योजना अशी होती पंतप्रधान आदर्श ग्राम योजना. ही योजना सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी काढली होती. यामध्ये ग्रामीण भागामध्ये स्वच्छ पाणी, ग्रामीण भागामध्ये रस्ते, ग्रामीण भागामध्ये टेलिफोनच्या योजना, ग्रामीण भागामध्ये सरकारी दवाखाने, शाळा, बँका आणि ग्रामीण भागामध्ये टेलिफोनच्या सुविधा, या सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी पंतप्रधान आदर्श ग्राम योजना सुद्धा चालू केलेली होती. त्यानंतरचं उद्दिष्ट राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना हे कार्यक्रम हाती घेतला होता सरकारने 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यामध्ये कामगारांना, जे बालक आहे 14 वर्षाच्या खालील अशा मुलांकडनं काम करून घेणे हा गुन्हा आहे. त्या अंतर्गत तो कायदा करण्यात आलेला होता की 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास मनाई आहे आणि जर अशा मुलांकडनं जर काम कोणी करून घेत असेल तर त्यावर गुन्हा नोंदवला जाईल, असं या योजनेअंतर्गत राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना या कार्यक्रमाअंतर्गत असा कायदा करण्यात आलेला होता. आणि तेव्हापासून आजपर्यंत बालकामगार निर्मूलन योजनेअंतर्गत हा कायदा अजूनही लागू आहे. त्याच्यानंतर केंद्रीय आम आदमी विमा योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन राजस्थान या दोन्ही योजना नागरिकांच्या सुरक्षतेची हमी म्हणून ह्या विमा योजना काढलेल्या आहेत. केंद्रीय आम आदमी विमा योजना, जेणेकरून गरीब जे सर्व्हिसला नाही आहेत, जे नोकरदार वर्ग नाही आहे, अशा लोकांना त्यांच्या जीवनामध्ये जर काही अपघात झाला तर त्या लोकांना त्यांच्या जीवनाचा विमा काढला जाईल आणि त्यातून त्यांना जर त्यांच्या जीवनाची ही जी सुरक्षितता त्यांना त्यांच्या कुटुंबियांसाठी असावी यासाठी विमा योजना काढलेल्या आहेत. त्यानंतर महिलांसाठी सामाजिक योजना काढलेल्या आहेत. महिलांना स्वाधार योजना काढलेली आहे, ज्याच्यामधून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे महिलांना आणि त्यांना कर्ज सहाय्य उपलब्ध करून देणे यासारख्या सुविधा या स्वाधार योजनेमध्ये दिल्या जातात. त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजना आणि इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आणि जननी शिशु सहयोग योजना या योजना मातांसाठी काढलेल्या आहेत की ज्या नवीन बालकांना जन्म दिलेला आहे, ज्या मातांनी नवीन बालकांना जन्म दिलेला आहे किंवा देणार आहेत, अशा मातांसाठी या योजना काढलेल्या आहेत. या योजना अंतर्गत प्रत्येक खेड्यापाड्यांपर्यंत, शहरापासून ते खेड्यापाड्यांपर्यंत ज्या आपण माता बालकांना जन्म देणार आहेत, अशा मातांना, नवजात शिशूंना जन्म देणार आहेत अशा मातांची जी आरोग्य तपासणी आहे ती वेळोवेळी आरोग्य तपासणी आरोग्य केंद्रामध्ये केली जाते, मोफत केली जाते. आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत, आशाताई आहेत, यांच्याकडून यांची नोंद ही वेळोवेळी ठेवली जात असते आणि याच आशाताईच्या मदतीने ज्या माता आहेत त्यांना पोषण आहार पुरवला जातो.
त्यांना पौष्टिक आहार दिला जातो, त्यांना व्हिटॅमिन्सच्या गोळ्या दिल्या जातात आणि प्रत्येक गावामध्ये जे सरकारी आरोग्य केंद्र असतं अशा आरोग्य केंद्रामध्ये अशा मातांची मोफत तपासणी केली जाते आणि त्यांना मोफत औषधी गोळ्या पुरवल्या जातात. तर ह्या योजना महिलांसाठी सरकारने काढलेल्या होत्या. त्यानंतर उज्ज्वला योजना, या अंतर्गत ज्या पण महिला आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा महिलांसाठी उज्ज्वला योजना काढलेली आहे, ज्याच्या अंतर्गत त्यांना ग्रामीण भागातील महिलांना मोफत गॅस सुविधा उपलब्ध केली जात असते. कमी दरामध्ये गॅस सुविधा उपलब्ध केली जाते. त्यानंतर सबला योजना, ही सुद्धा महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी काढलेली आहे. त्यानंतर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने काही कार्यक्रम हाती घेतले आहेत. ते कोणते आहेत बघूयात. कृषी क्षेत्रासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना ही सरकारने काढलेली आहे. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना या अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना विविध अनुदानाच्या योजना आणलेल्या आहेत. जशा विहिरीसाठी अनुदान असतं शेतकऱ्यांना, शेततळे बांधण्यासाठी अनुदान असतं, कृषी पंप घेण्यासाठी, पाण्याचे पंप घेण्यासाठी अनुदान असतं, त्याच्यानंतर स्प्रिंकलर शेतामध्ये लावायचं असतं त्यासाठी अनुदान असतं, शेतीसाठी जे कर्ज सहाय्य असतं ते सुद्धा कमी व्याजदरामध्ये त्यांना दिलं जातं आणि जे कृषीविषयक नवीन संशोधन आहे याची माहिती सरकारद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यसुद्धा याच योजनेअंतर्गत केले जाते. जे कृषी विद्यापीठामध्ये नवीन संशोधनं होतात असतात कृषीबद्दलचे, ते सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, जेणेकरून शेतकरी नवीन पिकांची लागवड करून वेगवेगळी पिकं ही कोणकोणत्या पद्धतीने घ्यायची आहे त्याची योग्य पद्धत जाणून घेतात आणि त्यातून शेतीचा विकास होऊ शकतो. यासाठी या योजनेअंतर्गत हे कार्य चालते. शिवाय शेतमालाला किती भाव हमी भावाने जे सरकार घेत असते ते सुद्धा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत कार्य होत असते. आणि जे शेतकरी शेतामध्ये जेव्हा वातावरणामध्ये काही हे असतं, पाऊस वाऱ्यांचा जेव्हा शक्यता असते, वादळ वाऱ्यांची, त्यावेळेस शेतकऱ्यांना याची सुद्धा माहिती त्यांच्या मोबाईलवर देण्याचं कार्यसुद्धा ह्या विकास योजनेअंतर्गत होत असते. शिवाय शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीची नवीन माहिती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जात असते. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय फळबाग अभियान योजना. राष्ट्रीय फळबाग योजना अभियान हे यामध्ये बघा, राष्ट्रीय फळबाग अभियान योजना या अंतर्गत सरकारने जे फळबाग लागवडदार आहेत म्हणजे फळबागायतदार आहेत त्यांना त्यांना त्यांच्या फळबागासाठी काही अनुदान दिले जात असते आणि फळबाग लागवडीचे योग्य प्रशिक्षण सुद्धा या योजनेअंतर्गत दिले जाते, जेणेकरून फळांचं उत्पन्न अधिक प्रकारे होईल. त्याच्यानंतर जर फळाचं वातावरणातून किंवा नैसर्गिक आपत्तीतून काही नुकसान झालं तरी सुद्धा या फळबागायतदारांना सरकारकडून मदत केली जात असते. त्याच्यानंतर हा मेगा खाद्यान्न प्रक्रिया उद्योगधंद्यांमध्ये आकर्षित करण्यासाठी शीतसाखळी फूड पार्क उघडण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत काय होत असतं की जे शेतीमधून निघालेला जो माल आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, केळी आहे, त्याच्यानंतर आंबा आहे, चिकू आहे आणि साखर आहे, ऊस आहे, तर या ज्या शेतीमधून जे निघालेले वेगवेगळे तेलबिया आहेत, तर या सगळ्या शेतातून निघालेले जे काही माल असतो या सर्व गोष्टीवर प्रक्रिया करणारे जे उद्योग असतात, म्हणजे ऊसावर प्रक्रिया करून आपण साखर, गूळ वगैरे बनवत असतो, त्यानंतर संत्र्याचा ज्यूस काढतो, आंब्याचा ज्यूस काढतो, आंब्याचे लोणचे बनवतो, पापड बनवतो, डाळीपासून पापड बनवतो, तांदळाचे खाद्यप्रक्रिया उद्योग आहेत, त्याच्यानंतर
जे वेगवेगळे फळं आहेत, या वेगवेगळ्या फळांपासून आपण रस बनवणे, त्याच्यानंतर फळांपासून जे वेगवेगळे केळ्यांचं चिप्स बनवणे, आलूचे चिप्स बनवणे, हे जे खाद्यान्न प्रक्रिया उद्योग आहेत, अशा उद्योगांना आकर्षित करण्यासाठी शीतसाखळी फूड पार्क उभा केलेला आहे. तर या योजनेअंतर्गत की असे अन्न जे आहे, अशा योजनांतून या खाद्यान्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बरेचसे काही प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार केलेली आहे. आणि बरेचसे असे उद्योग आहेत, जे उद्योग बरेचसे असे खाद्यान्न आहे जे खराब होतात. समजा भाजी आहे, मांस आहे किंवा फळे आहेत, ही फळे लवकर खराब होतात. तर ही फळे जर आपल्याला लांबपर्यंत विक्री करायची असेल, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटला विक्री करायची असेल, तर शीतसाखळी फूड पार्क हा निर्माण केलेला आहे या योजनेअंतर्गत, जेणेकरून फळांना दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या देशामध्ये आपण विकू शकू. अशा योजना शेतीसाठी सरकारने आणलेल्या आहेत. त्यानंतर हे झाले आतापर्यंतच्या ज्या या योजना होत्या, या सर्व योजना ह्या जे आपण उद्दिष्ट सरकारने विकासाचे उद्दिष्ट जे ठरवलेले होते 11व्या पंचवार्षिक योजनेचे, तर त्या योजनांना, त्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी सरकारने या योजना आणल्या होत्या आणि जेणेकरून या योजना उद्दिष्टांची अंमलबजावणी होईल. आता आपण या योजनांवर सरकारने जे अंदाज 11व्या पंचवार्षिक योजनेचा एकूण जो खर्च होता, तो खर्च होता 2,70,000 कोटी. तर हा जो अंदाजित खर्च होता, तो सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकासासाठी खर्च करायचा असतो. तर हा जो खर्च आहे, सरकारने हा जो पैसा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी गुंतवला होता, तर तो कशा प्रकारे गुंतवला होता ते पाहूयात. यामध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेसाठी, ही 11वी पंचवार्षिक योजना आहे आणि ही 10वी पंचवार्षिक योजना आहे. तर इथे रुपये दिलेले आहे, हे रुपये आहे आणि ही किती टक्के आपण पैसा गुंतवलेला आहे तो दिलेला आहे इथे. तर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती आणि शेती संबंधित व्यवहार, हे यामध्ये शेती संबंधित किती खर्च करण्यात आला होता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये? 60,702 कोटी. हे आकडे कोटीमध्ये आहे. तर शेती संबंधी खर्च हा 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 60,702 कोटी इतका खर्च करण्यात आलेला होता. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा खर्च हा 1,36,381 कोटी इतका खर्च करण्यात आलेला होता. त्यानंतर ग्रामीण विकाससाठी सरकारने 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1,37,000 कोटी इतका खर्च सरकारने केला होता. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामीण विकासासाठी सरकारने 3,01,069 कोटी खर्च केलेला आहे. आणि विशेष क्षेत्र कार्यक्रम या अंतर्गत सरकारने 10व्या पंचवार्षिक योजनेत 16,423 कोटी खर्च केलेले होते. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 26,329 कोटी सरकारने या विशेष कार्यक्रम क्षेत्रावर खर्च करण्यात आलेले आहेत. आणि सिंचन आणि पूर नियंत्रण यासाठी सरकारने 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1,12,415 कोटी खर्च केलेले आहेत. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2,10,326 कोटी खर्च केलेले आहेत. तर एकूण हे जे खर्च होता, एकूण पूर्ण खर्च शेती क्षेत्रासाठी करण्यात आलेला होता. शेती क्षेत्राच्या विकासासाठी एवढा खर्च करण्यात आला होता. तो एकूण खर्च शेती क्षेत्रासाठी किती गेला होता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये?
3,27,250 कोटी इतका खर्च 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केला होता आणि 6,74,105 कोटी हा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खर्च केला होता. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण कृषीसाठी 6,74,105 एवढा खर्च केला होता. तर यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की 10व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खर्च हा दुपटीने वाढलेला आहे. आणखी सरकारने ऊर्जा क्षेत्रासाठी 3,63,635 कोटी 10व्या पंचवार्षिक योजनेत खर्च केले होते आणि 11व्या पंचवार्षिक योजनेत 8,54,123 कोटी खर्च केलेले होते. आणि उद्योग क्षेत्रासाठी सरकारने 64,655 कोटी खर्च केलेले होते 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1,53,600 इतके कोटी सरकारने उद्योग आणि खनिज यासाठी खर्च केले होते. त्यानंतर वाहतूक क्षेत्रासाठी सरकारने किती खर्च केला पाहूयात. वाहतुकामध्ये सरकारने 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2,63,934 इतका खर्च केला होता आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाहतूकसाठी सरकारने 5,72,443 कोटी खर्च केले होते. त्यानंतर दळणवळण यासाठी सरकारने 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 82,945 कोटी खर्च केले होते आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 95,380 कोटी खर्च केलेले आहेत. आणि त्यानंतर पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टीवर सरकारने 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 28,673 कोटी खर्च केलेले होते आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 87,933 कोटी सरकारने विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण यावर खर्च केलेले होते. त्यानंतर सामान्य आर्थिक सेवा यासाठी सरकारने 30,349 कोटी खर्च 10व्या पंचवार्षिक योजनेत केलेले होते आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 62,523 कोटी सरकारने 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य आर्थिक सेवांवर खर्च केलेले होते. त्यानंतर सामाजिक सेवा त्यावर सरकारने 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 4,36,529 कोटी इतका खर्च केला होता आणि 11व्या पंचवार्षिक योजनेत सरकारने सामाजिक सेवांवर 11,02,327 कोटी एवढा खर्च केला होता. त्यानंतर सर्वसाधारण सेवा यासाठी सरकारने 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 20,489 एवढा खर्च केला होता आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारने 42,283 एवढा खर्च केला होता. आता हे याच्यामध्ये सेवा क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे आणि उद्योग क्षेत्र या सगळ्या सर्वांगीण सेवांवर सरकारने एवढा खर्च केलेला आहे. तर हा एकूण खर्च आहे हा 10व्या पंचवार्षिक योजनेचा आहे
आणि हा जो आहे तो 11व्या पंचवार्षिक योजनेवर खर्च केलेला आहे तो एकूण खर्च आहे. तर हा 10व्या पंचवार्षिक योजनेचा खर्च आहे तो 16,18,460 कोटी एवढा खर्च सरकारने केला होता. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 36,44,718 एवढा खर्च सरकारने 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केला होता. तर हे जे दिलेलं आहे हे त्याचं प्रमाण आहे. एकूण 100% सरकारने किती पैसे कोणत्या क्षेत्रासाठी किती टक्के खर्च केलेला आहे हे त्याचं प्रमाण दर्शवलेलं आहे. तर यावरून आपल्याला या तफावतीवरून काय लक्षात येतं की इथे 10व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जास्त खर्च करण्यात आलेला आहे. हा इथे लक्षात येतं आपल्याला. तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की 10व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 11वी पंचवार्षिक योजना ही अधिक महत्त्वाकांक्षी आहे. प्रत्येक क्षेत्रावर होणारा खर्च हा 10व्या पंचवार्षिक योजनेवर करण्यात येणाऱ्या खर्चापेक्षा अधिक आहे हे आपल्याला लक्षात येते. त्यानंतर तर हा जो टेबल आहे यावरून आपल्याला एवढंच लक्षात येतं की जो पंचवार्षिक योजनांमध्ये जो अंदाजित खर्च काढला जात असतो आणि जो सरकारी बजेटमध्ये जो पंचवार्षिक योजनेसाठी जो खर्च विकासाच कार्यासाठी जो खर्च अंदाज ठेवलेला असतो त्या सगळ्यांचा खर्च कोणकोणत्या क्षेत्रावर कशा प्रकारे विविध योजनांसाठी सरकार करत असतात ते आपल्याला या टेबलवरून लक्षात आलेलं आहे. आणि आता आपण हा जो 11व्या पंचवार्षिक योजनेची जी उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर त्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी सरकार कशा प्रकारे गुंतवणूक करत असते, कशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकार विकास कार्यासाठी गुंतवणूक करत असते हे आपल्याला लक्षात आलेलं आहे या टेबलवरून. आणि आता आपण पाहूयात की हा एवढे प्रयत्न केल्यानंतर सरकार आपण जे काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत पंचवार्षिक योजनेमध्ये ते उद्दिष्ट गाठल्यानंतर त्याचे योग्य मूल्यमापन सुद्धा पंचवार्षिक योजनेमध्ये केले जात असते. तर ते मूल्यमापन करत असताना त्याची म्हणजे जे पंचवार्षिक योजनांमध्ये ठरवलेले उद्दिष्ट आहेत ते किती प्रमाणात साध्य झालेले आहेत त्याची योग्य मूल्यमापन सुद्धा केल्या जात असते. ते आपण ह्या पुढील टेबलवरून आपल्याला लक्षात येईल. तर हा टेबल आहे. या टेबलमध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेची जी लक्ष्य प्राप्ती होती ती कितीपर्यंत साध्य झालेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर 11व्या पंचवार्षिक योजनेचे जे उद्दिष्ट होते ते आपण पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी सुद्धा केली. ही उद्दिष्ट गाठली गेली आहेत की नाही हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणून पुढील तक्त्यात आपल्याला या योजनेची लक्ष्य गाठल्या गेली आहेत की नाही हे आपल्याला लक्षात येईल. तर आपण ह्या तक्त्यावरून लक्षात घेऊयात. यामध्ये बघा जो वृद्धी दर आहे कृषी क्षेत्राचा वृद्धी दर ठरवला होता तो आपण पाहिला होता 4% ठरवलेला होता. कृषी क्षेत्राचा वृद्धी दर 4% होता. इथे ठरवण्यात आलेला होता हा 4% उद्दिष्ट ठेवलं होतं आणि साध्य झालेला आहे 3.2%. आणि आपण पाहिलं होतं की एकूण जो आपला वृद्धी दर होता विकासाचा दर होता तो 9% आपण उद्दिष्ट ठरवलेलं होतं. एकूण साध्य झालेले 7.9%. एकूण तिन्ही क्षेत्राचा विकासाचा दर मिळून जो ठरवण्यात आलेला उद्दिष्ट होतं ते 9% होतं आणि साध्य झालेले आहे 7.9%. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये जो विकासाचा दर ठरवण्यात आलेला होता तो होता 4% आणि साध्य झालेला आहे 3.2%. त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये विकासाचा दर हा 8.9% ठरवण्यात आलेला होता आणि साध्य झाला आहे 10.19%.
त्याच्यानंतर सेवा क्षेत्र म्हणजे जे बँकिंग क्षेत्र आहे, जे ट्रॅव्हलिंग क्षेत्र असते, ह्या ज्या सेवा क्षेत्र असतात त्या सेवा क्षेत्राचा जो विकासाचा दर आहे तो 9.03 ठरवण्यात आलेला होता आणि साध्य झालेला आहे 9.11, म्हणजे अधिक जास्त विकास, ठरवण्यापेक्षा जास्त विकास याने गाठलेला आहे सेवा क्षेत्राने. जो विकासाचा दर ठरवण्यात आला होता त्यापेक्षाही जास्त विकासाचं वृद्धी यामध्ये झालेली आहे असं आपल्याला दिसते. त्यानंतर इथे आपल्याला दिसून येते कृषी क्षेत्रामध्ये ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी विकास झालेला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये ठेवलेल्या उद्दिष्टापेक्षाही जास्त विकास झालेला आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा जे उद्दिष्ट ठरवली होती त्यापेक्षाही जास्त विकास झालेला आहे, हे या टेबलवरून आपल्या लक्षात येते. त्यानंतर गुंतवणूक दर किती वाढलाय ते पाहूयात. तर गुंतवणूक दरामध्ये सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी क्षेत्र, जे सरकारी उद्योग आहेत त्यांचं जे आहे ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योग येतात आणि खाजगी म्हणजे जे अन्य लोकांकडे जे उद्योग आहेत ते खाजगी उद्योग येतात. तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये गुंतवणूक दर हा एकूण 30.60% ठरवला होता. 30.60% उद्दिष्ट होतं गुंतवणूक दर वाढवण्याचं. तर आता 36.60% गुंतवणूक झालेली आहे. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की हे इथे ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षाही जास्त उद्दिष्ट हे गाठण्यात आलेले आहे. त्यानंतर सार्वजनिक उद्योग. सार्वजनिक उद्योगांमध्ये 6.60% गुंतवणूक वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. साध्य झालेलं आहे 8%. त्याच्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये 24.1% एवढं उद्दिष्ट ठेवलं होतं, पण रिअलमध्ये 28.60% त्यांनी उद्दिष्ट गाठलेलं आहे, म्हणजे इथे पण सुद्धा वृद्धी अधिक झालेली आहे. त्यानंतर बचत क्षेत्र. तर बचतीच्या क्षेत्रामध्ये एकूण बचतीचा दर आहे तो 29.9% वाढवायचा होता आपल्याला. तो 34.8% एवढा गाठलेला आहे. त्यामुळे इथे सुद्धा वृद्धी झालेली दिसून येते. त्यानंतर आता ही जी बचत आहे ती कशी वेगवेगळ्या विभागात विभागलेली आहे ती पाहूयात. घरगुती क्षेत्रामधली बचत ही 22.8% गाठायचं होतं, तर इथे 22.8% घरगुती क्षेत्रात बचत झालेली आहे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यानंतर कंपनी क्षेत्रामध्ये 6.0 एवढा बचत वाढवायची होती, तिथे 8.5% बचत इथे झालेली आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी कंपन्या किंवा सरकारी क्षेत्र, जे सरकारी ऑफिसेस वगैरे असतात त्या ठिकाणी 6% बचत होणे आवश्यक होती. इथे 4% बचत झालेली आहे सरकारी ऑफिसेस किंवा सार्वजनिक कार्यालयामधले. त्यानंतर सरकारी क्षेत्र म्हणजे सरकारच्या अधिपत्यामध्ये जे क्षेत्र येतात त्याच्यामध्ये -2.9 एवढं अपेक्षित होतं, तर 0.5 एवढं त्यांनी उद्दिष्ट गाठलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा वृद्धी झालेली आहे. तर यावरून आपल्याला काय लक्षात आलं की जो पण उद्दिष्ट सरकारने या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेली होती त्या संपूर्ण उद्दिष्टांमध्ये साध्य किती झालेली आहेत, ही साध्य झालेली आकडेवारी आहे. तर आपण यावरून असं लक्षात आलेलं आहे की उद्दिष्ट ठरवल्यापेक्षाही अधिक प्रमाणात उद्दिष्ट ही साध्य झालेली आहेत. म्हणून 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे विकासात्मक कार्यक्रम हाती घेतले होते ते विकासात्मक कार्य हे यशस्वीपणे पार पडलेले आहेत आणि त्यातून देशाचा विकास झालेला आहे. या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत देशाचा विकास घडून आलेला आहे हे आपल्याला लक्षात येते. तर आपल्याला या संपूर्ण ह्या लेक्चरमध्ये आपण आज काय काय पाहिलेलं आहे एकदा रिव्हिजन करूयात. तर यामध्ये आपण सुरुवातीला 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे काय काय होती ती पाहिली आहेत. त्यानंतर त्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी सरकारने काही योजना आणल्या होत्या, त्या योजना काय आहेत ते पाहिलं. त्यानंतर सरकारने
या योजनांसाठी जो अंदाजित खर्च काढून ठेवलेला असतो त्या खर्चांचा विभागणी कोणकोणत्या क्षेत्रावर कशा कशा प्रकारे सरकारने खर्च केलेला आहे ते पाहिला आणि याच उद्दिष्टांची किती पूर्तता झालेली आहे, किती उद्दिष्ट गाठण्यात आलेली आहे या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत, त्याचं मूल्यमापन आपण या सध्याच्या टेबलवरून केलेलं आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येतं, पंचवार्षिक योजनेमध्ये आधी नियोजन केलं जातं, नंतर त्याची अंमलबजावणी केली जाते आणि त्याचं मूल्यमापनसुद्धा केलं जात असते. हे आपण या लेक्चरमधून शिकलेलो आहोत.